रामकृष्ण हरी मंडळी. तर सकाळ सकाळ आमच्या इकडे 6:15लाच पाऊस चालू झालेला आहे आणि जरा बराच पाऊस येऊन गेलेला आहे. तर बघा पन्हाळ्याच्या पाण्याने ही अशी भांडी भरलेली आहेत. पावसाचं पाणी, माझ्याकडे पाण्याचं शॉर्टेज आहे. पाऊस आला की मी अशी भांडी पाण्याला लावत असते. त्यामुळे निसर्गाचं सौंदर्य आणि ह्या फुलांचं रूप कसं गोजिरं साजिरं दिसते बघा. तर ही नगरच्या जावेने दिलेला गुलाब आहे. मस्त शेवंती एकदम ताजी टवटवीत झालेली आहे आणि केशरी कलरचं जास्वंद ही तो उमलणार आहे आज. बघा आता हा जरबेऱ्या किती सुंदर दिसतोय. हे बघा लाल कलरचं जरबेऱ्या, त्याची मान मोडलेली आहे. हा वेगळाच कलर वाटतोय आज. आणि अरे इकडं बघ इकडं बघ इकडं बघ असं. तर ह्याचा बघा हा वेगळाच आहे. नियमला मात्र आणि ह्यावेळेस हे पारिजातक छाटलं होतं. मस्त एकदम ताजी टवटवीत पानं आलेली आहेत आणि एकच फुल आलेलं आहे. मी एकुलता एक असं त्याचं म्हणणं आहे. कॅलेंडुला मोगरा परत फुटायला लागला आहे. मोगऱ्याला छान कळ्या आल्यात आणि बघा वाव कसं जबरदस्त दिसतंय. आणि गलांड्याला वाजून आलेली आहे थंडी. तर त्याच्यामुळं बऱ्याच गलांड्याच्या पाकळ्यांनी मानाखाली घातलेले आहेत. आणि हे वेलवेटचं छोट्याच ह्याच्यात आहे, त्याच्यात पण जरबेरे आहे. त्याच्यामुळे एवढं असं भरगच्च ह्या वर्षी होईना, पण आले ज्याचं त्याचं सौंदर्य. हळदी कुंकू आत्ता जास्वंदाची फुलं तोडून घेतली. शेवंती आणि गझेनिया रोज 10 वाजता उमलतो. आज 8:30 वाजताच पाऊस आहे तरी पण उमलला आहे. बघा किती 8:30 वाजलेत आत्ताशी. सकाळी 6:15ला पाऊस चालू झाला होता. 6:30 वाजता वाजल्यापासून चांगला मोठा यायला लागला. बघा कसं दिसतोय गझेनिया. पावसामुळे त्याचे रंग अगदी जास्त खुलून आलेले आहेत. आणि कशात येतो बघा, बघायचं नाही कशात येते, फक्त फुलं बघायची. आणि ह्याचंही परत मान मोडलेली आहे. हे बघा. आणि मखमलीच्या माना पडलेल्या आहेत. त्याची सगळ्या पाकळ्या खाली झुकलेल्या आहेत. आणि आत्ताच भरपूर सारी अशी याची फुलं काढून नेलेत मी गोकर्णीची. आणि इथं एकुलता एक देंथस, टोमॅटो. आणि हे खरं तर असं पांढरं असं जिनिया आहे, पण मला ह्याची व्यवस्थित वाढ नाही करता आली. कारण आहे ना, हे बघा ह्या बकेटमध्ये हे टोमॅटो आहे आणि ह्याच्यातच ही गझेनिया, त्याच्यातच कॅलेंडुलाची 1-2 रोपं होती ती काढली. हे बघा आहेतच. आणि त्याच्यातच ही झिनिया. त्याच्यामुळे ह्याची काही एवढं व्यवस्थित जतन छान झालं नाही. हा वेगळा कलर आहे खरं तर. आणि इथं एक हा झिनिया छोटा बुटकावाला, मस्त आष्टरची रोपं 1 नंबर. शेवंती कशी आली आहे बघा. ही वाली कशात आहे बघा. आणि ही लालवाली पण. आणि इथं पण लालच आहे. आणि हे आलमंडाला फुल आलेलं आहे. लाल आलेलं फुल पावसाने सुकून गेलं. काय पुदिना करतो लप लप लप. मला तोड आणि माझी चटणी कर असं त्याचं म्हणणं आहे. इथं परत जरबेरिया आणि इथं ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे. त्याच्यातच ह्या फांद्या रुजत घालायचं काम चालू आहे झेंडूच्या. बघा हे माटाचा गळ असतो ना, त्या गळ्यामध्ये ही शेवंती लावली आहे. काय हिचं काय म्हणणं आहे का की मला कशात लावलं आहे, तिला काय माहीत नाही कशात लावलं आहे. फक्त ती तिचा धर्म करणार आणि वेळ आल्यावर आपल्याला आनंद देणार. आष्टरचीच रोपं लावलेत ही. आणि ही गुलाबी शेवंती आहे. हे बघा ही कळी गुलाबी जास्वंदाची. चिनी गुलाब उमलायला टाईम आहे अजून. एवढी सारी मी फुलं काढलेली आहेत, खूप जास्त. जिनिया आणि सगळ्यात आवडता, सगळ्यात खूप जास्त माझ्या बगीच्याचं मूळ अट्रॅक्शन म्हणजे हे केशरी कलरचा जिनिया. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.